नमस्कार, प्रेक्षास फूड कॉर्नरमध्ये आज आपण पुरणपोळी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहोत। यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। होळी जवळ आलेली आहे आणि सर्वांच्या घरी पुरणपोळी ही केली जाते। काही जणांना पुरणपोळी करताना खूप प्रॉब्लेम निर्माण होतात, कारण पुरणपोळी जेव्हा आपण लाटतो त्यामधलं पुरण बाहेर निघतं किंवा ती पुरणपोळी चिकटली जाते। तर अशा प्रकारचे बघा हे प्रॉब्लेम न होण्यासाठी मी इथे छान अशी तुम्हाला आयडिया देणार आहे पुरणपोळी करण्यासाठी। यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर इथे घ्यायची आहे चणा डाळ। तर इथे मी 1 कप चणा डाळ घेतलेली आहे आणि ही चणा डाळ 1 तास झालेला आहे मी हिला भिजवून ठेवली होती। चणा डाळ भिजवून घेतली ना की ती शिजायला खूप लवकर शिजते। तर अशा प्रकारे बघा ही चणा डाळ मी भिजवून घेतलेली आहे। आता ही चणा डाळ आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचे। तर यामधलं पाणी सर्व काढून घेतलेलं आहे आणि ही चणा डाळ कुकरमध्ये घातली आहे। जिथे आपण 1 कप चणा डाळ घेतली होती त्या ठिकाणी आपण दुप्पट पाणी घेणार आहोत। म्हणजे 1 कप साठी मी इथे 2 कप मी पाणी वापरतेय। 1 कप चणा डाळीसाठी 2 कप पाणी पुरेसे आहे। त्यासोबत यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया। याला मिक्स करायचं, झाकण लावूया आणि ही चणा डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। जवळजवळ 4 नाही तर 5 शिट्या काढल्या तरी ही चणा डाळ छान अशी शिजली जाते, कारण आपण हिला भिजवून घेतलेली आहे। तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊया। तर या ठिकाणी मी मैदा घेतलेला आहे। मैदा घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण चवीपुरता मीठ घालून घ्यायचं। आता यामध्ये पाणी घालूया आणि हे मैद्याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला बघा मैद्याचं पीठ मळताना आपण जेव्हा मैद्याचं पीठ मळतो तेव्हा एकदम सॉफ्ट आणि कंटिन्यू मळत असतो। तर असं करायचं नाहीये, आपल्याला हे असंच ओबडधोबड मळून घ्यायचं आहे। पाणी ओतायचं आणि जसं आपण घट्ट पीठ मळतो त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। बघा इथे पिठाचा गोळा तयार झालेला आहे। मी असंच हलकं फुलकं मळून घेतलेलं आहे, जास्त मी ह्याला जोर लावून मळून घेतलेलं नाहीये। आता पुढची प्रोसेस म्हणजे इथे मी पाणी घेतलंय आणि पाण्यामध्ये हे पीठ घालून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला असंच जवळजवळ 1 तास 1.5 तास असं ठेवून द्यायचंय पाण्यामध्येच। तोपर्यंत इथे बघा ही डाळ सुद्धा शिजली गेली आहे आणि एकदम परफेक्ट अशी डाळ शिजलेली आहे। जास्त पाणी यामध्ये राहिलेलं नाहीये। आता जेवढं पाणी यामध्ये राहिलंय तर ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। तर ही जी डाळ आहे आपण चाळून घेऊया, गाळून घ्यायची आहे। तर या प्रकारे बघा मी गाळणीमध्ये ही डाळ ओतून घेतली आणि जेवढं पाणी निघेल तेवढं आपण यामधलं पाणी गाळून घ्यायचे। तर अशा प्रकारे बघा ही डाळ आहे, यामधलं एवढं पाणी मी काढून घेतलेलं आहे। आता ही जी डाळ आहे हे आपल्याला याचं पुरण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे कढईमध्ये सुरुवातीला पुरण तयार करून घेऊया। तर इथे मी चणा डाळ घालून घेतलेली आहे। आता त्यासोबत यामध्ये गूळ सुद्धा लगेचच घालून घ्यायचं आहे। गूळ आहे हा बारीक चिरून घ्यायचा आहे, यामध्ये घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आहे ही लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। सुरुवातीला यामधला जो गूळ आहे हा मेल्ट होतो, त्यामुळे डाळ पातळ होते, पण असंच कंटिन्यू आपल्याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे ही डाळ आहे घट्ट होते। आणि हे पुरण तयार झालं आहे कसं समजायचं, हा जो चमचा आहे हा पुरणाच्या मधोमध असा उभा राहिला पाहिजे। याचा अर्थ पुरण हे आपलं परफेक्ट असं झालेलं आहे। आता यामध्ये सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि वेलची पावडर आणि जायफळ थोडंसं यामध्ये टाकून घ्यायचं। याला मिक्स करूया। आता मिक्स झाल्याच्या नंतर बघू शकता ही जी डाळ आहे ही एकदम ऑलमोस्ट अशी पूर्णपणे बारीक झालेली आहे। तरी सुद्धा आपल्याला एकदम बारीक करण्यासाठी अशा प्रकारे जी गाळणी असेल या चाळणीमध्ये आपल्याला हे पुरण आहे आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर इथे मी पुरण हे चाळून घेतलेलं आहे आणि इथे जवळजवळ 1 तास झालेला आहे आणि हे पीठ सुद्धा बघा मी पाण्यामध्ये असंच ठेवलं होतं। हे पीठ बाहेर काढून घ्यायचं आणि या पिठाला आपल्याला मळून घ्यायचं आहे। एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि पीठ बघू शकता पूर्ण सॉफ्ट झालं आहे आणि एकदम पातळ झालं आहे। तर तुम्हाला जर जास्त पातळ वाटत असेल तर यामध्ये थोडंसं सुका मैदा घालून हे पीठ पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला कंटिन्यू असं मळून घ्यायचं आहे जोपर्यंत हे सॉफ्ट होत नाही आहे। तर इथे बघा जवळजवळ मी 5-6 मिनिटं झाली आहे पिठाला मळून घेतलेलं आहे। एकदम पातळ असं पीठ झालं आहे। थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं ह्या पिठाला आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं। तर हे जे पीठ आहे एकदम असं ताणलं पाहिजे, तारेसारखं असं झालं पाहिजे। तर अशा प्रकारे एकदम लवचिक असं हे पीठ तयार होतं आणि पुरण जेव्हा यामध्ये भरतो तेव्हा हे पुरण अजिबात बाहेर निघत नाही। तर हे बघा एकदम लवचिक असं हे पीठ तयार केलेलं आहे मी इथे। तर आपलं इथे पीठ सुद्धा तयार झालेलं आहे, त्यासोबत पुरण सुद्धा आपलं तयार झालेलं आहे। पुरण थंड करून घ्यायचं
आता बघा अशा प्रकारे आपण पुरणपोळी तयार करून घेणार आहोत। तर यासाठी जेव्हा आपण वरून पीठ लावतो तर ते पीठ मैद्याचं वापरायचं नाही, आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे। तांदळाचं पीठ हे थोडंसं जाडसर असतं आणि त्याच्यामुळे काय होतं, ही जी पुरणपोळी जी आहे ही आपण जेव्हा लाटतो त्यावेळेला ही पुरणपोळी आहे अजिबात फाटली जात नाही, आरामात अशी सरकली जाते, गोल फिरली जाते। तर अशा प्रकारे बघा ही पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची। तुम्हाला जर पुरणपोळी उचलून लाटता येत नसेल तर अशा प्रकारे पोलपाट आहे हे आपल्याला व्यवस्थित असं गोल गोल फिरून आपण ही हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आणि पुरण बघू शकता संपूर्णपणे चपातीला लागलेलं आहे। आता या प्रकारे आपण हे पुरणपोळी आहे ही शेकून घ्यायची, दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकून घ्यायची आहे। आणि तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी व्यवस्थित शेकवल्याच्या नंतर ही जी पुरणपोळी आहे लगेच फुलली जाते आणि ही एक आणि दोन पुरणपोळी नाही तर सगळ्या पुरणपोळ्या व्यवस्थित अशा फुलल्या जातात, टम्म फुलल्या जातात। वरून आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। एकदम सोप्यात सोपी ही पुरणपोळी करण्याची आयडिया आहे। तुम्ही ह्या पुरणपोळ्या अशा प्रकारे नक्की करून बघा आणि तुमच्या पुरणपोळ्या एकदम 100% फुलल्या जातील किंवा अजिबात फुटणार नाहीत जर तुम्ही अशा पद्धतीमध्ये ट्रिक वापरलात तर या पद्धतीच्या पुरणपोळ्या बघा एकदम सॉफ्ट अशा तयार होतात। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि या होळीला तुम्ही या पुरणपोळ्या नक्की करून बघा। तर इथे आपल्या ह्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्हाला मी एक पुरणपोळी ओपन करून दाखवते। तर यामध्ये बघू शकता एकदम परफेक्ट अशी सॉफ्ट पुरणपोळी तयार झालेली आहे आणि संपूर्णपणे हे पुरणसुद्धा यामध्ये लागलेलं आहे। तर अशा प्रकारच्या नवीन रेसिपी मी या चॅनलवरती घेऊन येत असते, यासाठी प्रेक्षाच फूड कॉर्नर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।